नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत सचिन चोभे सर. त्यांनी आत्ताच नुकतं आपलं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, बालकथासंग्रह, ज्याचं नाव आहे टग्या आणि टिगीच्या करामती. सर, तुमचं हे जे बालकथासंग्रह आहे त्याचा जो शेप आहे, जो आकार आहे, तो खूप युनिक आहे. तर त्यामागे काय कारण होतं? लोक खरं म्हणजे मला खूप लोकांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तीच येते, पुस्तक खूप छान झालंय, दिसायला पाहायला हातात घ्या. तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही लहानपणी शेळी पालन केलं होतं. तो अनुभव कसा होता? की मला सांगितलं ना आईने की आज तुला शेळ्या वळायला जायचं. मी खूप रडायचो. मग आई मला खूप जोडून काढायची आणि मग मी शेळ्या वळायला जायचो. बरं, शेळ्यांमध्ये मी खूप म्हणजे अशा खूपच किस्से आहेत जे ॲक्च्युली त्या पुस्तकामध्ये जे आलेले आहेत तेच त्यातले किस्से आहेत. टग्या आणि टिगी हे बहीण भाऊ आहेत, तर हे पात्र लिहावेचं केव्हा वाटलं तुम्हाला? पण जर का तरुण बिघडलेले आहे तर तरुणांवरती काम करणं जरा अवघड आहे. ते जाती धर्मात अडकलेले आहेत, त्यांना तिथून लांब नेणं खूपच अवघड आहे. कारण तर त्यांचा माइंडसेट क्लिअर झाला आहे. माइंडसेट क्लिअर न झालेले घटक इथं कोण आहे तर लहान. हे जे बालकथा संग्रह तुम्ही लिहिलाय, ते लिहिताना तुम्ही काय गोष्टींची काळजी घेतली? प्रत्येक घरामध्ये किंवा कुठेही आपण एक सर्वसाधारण तक्रार आहे. मुलं मोबाईल ॲडिक्ट झाले, खूप टी व्ही पाहतात. मुळात मुलं ऐकत नाही, येत नाही, आपण समजून सांगण्यात कमी पडतोय, असं माझं मत आहे. कोण हे पुस्तक सगळ्यात जास्त एन्जॉय करेल असं तुम्हाला वाटतं? मी लिहिलं पुस्तक त्यावेळेस मला वाटलं होतं की हा वय वर्ष 6 ते 15 आहे. परंतु हे पुस्तक अगदी 40च्या लोकांनी पण वाचलं आहे. 80 वय वर्ष 80 ज्यांचं आहे इतरांनी त्यांनीही वाचलं. सगळ्यांनी मला खूप छान पुस्तक झालं आहे असं वाटलं. मी असं त्याला वयामध्ये बांधणार नाही आहे. त्याच्यामुळे हा म्हणताना मी म्हणणार आहे बालकथा संग्रह. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत सचिन चोभे सर. त्यांनी आत्ताच नुकतं आपलं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, बालकथासंग्रह, ज्याचं नाव आहे टग्या आणि टिगीच्या करामती. सर, नमस्कार. नमस्ते. सर, तुमचं जे शिक्षण आहे आणि बालपण आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकात जसं सांगितलं तसं खूप वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी राहणं आणि तुमचं बालपण घालवण्याची तुम्हाला संधी मिळाली, तर तो अनुभव कसा होता? सगळ्यात महत्त्वाचं, इतकं शिकल्यानंतर वयाच्या 40च्या टप्प्यामध्ये मला एक गोष्ट समजलेली आहे, शिक्षण माहिती हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच अनुभव महत्त्वाचा आहे. मी खूप ठिकाणी फिरल्यामुळं, माझं वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झाल्यामुळं मला वेगवेगळे लोक पाहायला भेटली, अनुभवायला भेटली. त्याचं काहीतरी प्रतिबिंब म्हणून मी लेखनात आलो. लिहावंसं का वाटलं तर लहानपणीपासून आपण वाचत होतो. म्हणजे माझे आजोबा आहेत ज्यांची आत्ता 85 आम्ही पूर्ण केली. त्याचा एक आपण मोठा छोटेखानी कार्यक्रम पण केला. माझे आजोबा अजूनही मोठ्या कादंबऱ्या वाचतात. म्हणजे अगदी गिरीश कुबेरांची एका तेलियाने नावाची कादंबरी त्यांनी आत्ता वाचलेली आहे. आणि ते घेऊन जाताना मला असं वाटलं की ते म्हटले, हे पुस्तक मी घेऊन झालं आहे. मी म्हटलं, अण्णा तुम्हाला काय कळायचं याच्यातलं, हे तेलाचं राजकारण आहे. तर ते घेऊन गेले आणि नंतर मी गेल्याच्या नंतर आमची चर्चा झाली की त्या कादंबरीवर, आणि ते भरभरून बोलले. म्हणजे मला गिरीश कुबेरांचा मी वाचक आहे, मला खूप छान वाटलं की गिरीश कुबेर मला समजून सांगणं तसं सोपं आहे, परंतु वयाची 85 पार केलेल्या म्हाताऱ्यालाही गिरीश कुबेरांचा एका तेलियाने वाचावं असं वाटतं. ते वाचतात आणि ते त्यांना समजतं. असे माझे आजोबा आहेत. त्याच्यानंतर माझे वडील, ते अजूनही वाचतात. त्यांनी 71 पार केलेली आहे, तेही रेग्युलर वाचतात. ते वाचायचे म्हणून मी वाचायला लागलो. दरम्यानच्या काळात वाचत असताना काही गुरुजी मला जे भेटले तेही वाचायचं सांगायचे. त्यांच्याकडून वृत्तपत्र वाचायचो. माझा मित्र आहे सुनील झगडे, त्याच्यानंतर शशिकांत मांगडे, यांच्याकडं पुस्तकं असायची. मी लहानपणी अगदी खरं सांगू का तर पूर्ण वाया गेलेला जो असतो मुलगा, मी 3रीत कच्चून गुटखा खायचो, बरोबर, बिड्या प्यायचो 3रीत वयात. म्हणजे मी शिक्षणाला 3रीत होतो, कच्चून गुटखा विड्या म्हणजे फक्त दारू प्यायचा बाकी राहिलेलो मुलगा त्या काळात. पण हे 2 मित्र भेटले
आजोबा वडील यांनी काहीतरी तर आपल्यावर संस्कार केले असतील आणि त्यातनं मला वाचनाची गोडी लागली आणि मग मी वाचत राहिलो की आपल्याला काहीतरी करायचं आहे, वाचत राहिलो. मग मी कोणत्याही गोष्टी वाचत राहिलो, असं काही मी ठरवलं नाही. मी अगदी 5वी-6वीला असताना पोलीस टाईम्ससुद्धा वाचलेला आहे, त्यातल्या त्या भडक कथा आणि त्याच वेळेस मी चांदोबा वाचायचो, छोटी पुस्तकं वाचायचो. गावकरीचं एक अमृत नावाचं एक यायचं, चंपक यायचं, हे सगळं मला वाचायला मिळायचं. घरची भली गरिबी होती, परंतु माझ्या मित्रांकडं वाचायला मिळायचं. आज आमच्या घरी पण वाचायला काहीतरी असायचं, त्यामुळे मी वाचत गेलो. आणि मग दरम्यानच्या काळात गरिबी असल्यामुळं आमच्याकडे शेळ्या होत्या. मी लहानपणीपासून शेळ्या वाळलेल्या आहेत. अगदी मोठा झालो तरी शेळी पालनाचा कंड माझा काही गेला नव्हता. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या घरी 100 शेळ्यांचा गोठा होता. वडिलांचं ज्यावेळेस बायपास झालं, मग आता करायला कोणी नाही आहे, आपण खूप वेळ देऊ शकत नाही म्हणून बंद केला. अगदी यशस्वीपणे चालवलेला गोठा होता तो. त्यामुळे शेळी पालनाचे मी लहानपणीपासून करडांमध्ये लहानचा मोठा झालो आहे. शेळ्यांचं दूध हे माझं खूप आवडतं आहे. तर तेच शेळ्या नेमक्या माझ्याकडं कशा पाहत असतील, ते भोवताल कसा समजून घेत असतील, त्यांना कुत्र्याविषयी काय वाटत असेल, आपल्याविषयी काय वाटत असेल, तर हे मांडणी करावी म्हणून लिहावंसं वाटलं आणि हे पुस्तक आकाराला आलं. करोना कालावधीमध्ये 2 स्टोऱ्या लिहिल्या मी, ज्या की आपल्याच पोरांना वाचायला द्यायच्या म्हणून. त्यांनीच त्यात लहान पोरांनीच माझ्या करेक्शन सांगितले की दादा यांचे नावं बदला, आपल्याकडे टागिया टिगी बोकड होते, त्यांचं नाव सांगा. तर ते वाचायला, सांगायला, ऐकायला टागिया टिगी असं सहजपणे वाटतं. मी इतर दुसरे नावं होतं, मग मी त्यांना बदललं, जरा शेप केलं, मग चर्चा केली बायकोबरोबर. मग काही स्टोरी थोड्या मग आमची असं झालं की 100 स्टोऱ्या होत आहेत. मग 100पैकी आपण सुरुवातीला पहिल्या 10 केल्या पाहिजे. मग आपण काय करू की शेळ्यांचं भावविश्व हे समजून सांगताना लहानपणापासून शेळ्या मोठ्या कशा होतात, त्यांच्या जीवनात कशा घडामोडी घडतात, हे खूप बघितलेले आहेत आपण. तर त्याला शेप करू. मग त्यातल्या सुरुवातीला करडांशी निगडीत ज्या 10 स्टोऱ्या आहेत, तर त्या या पुस्तकामध्ये आहेत. हा पहिलाच भाग आहे. त्या पहिल्या भागामध्ये ते गोठ्याच्या आतमध्येच आहेत. त्यांना गोठ्याच्या बाहेर जायचं आहे, स्वातंत्र्य उपभोगायचं आहे. तिथं स्वातंत्र्य नाही आहे अशातला भाग नाही, पण एक गोठा आहे, चौकोन आहे आणि त्यात त्यांना वाटतं की आपल्याला बाहेर जायचं आहे. मग ते बाहेर जाण्यासाठी, बाहेर काय आहे समजून घेण्यासाठीचा प्रयत्न करतात त्या चौकोनातून, आणि त्या चौकोनातही आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यातनं काही घडलेल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या मांडण्याचा यातनं प्रयत्न केलेला आहे. सर, तुमचं हे जे बालकथा संग्रह आहे, त्याचा जो शेप आहे, जो आकार आहे, तो खूप युनिक आहे. तर त्यामागे काय कारण होतं? म्हणजे पुस्तकाचं असं आहे की पुस्तक अगोदर हातात घ्यावंसं वाटलं पाहिजे. हातात घ्यावंसं वाटलं की वाचावंसं वाटलं पाहिजे. मग तो पुस्तक बाजारात विकलं जातं, लोक वाचतात, त्याचं कौतुक करतात किंवा काय नावं ठेवायचं ते ठेवतात. असा एक मी आपला कंटेंट दिला संतोष शेनई सरांकडे. संतोष शेनई सरांनी एडिट केला. दरम्यानच्या काळात त्यात छान चित्र असणं गरजेचं आहे, म्हणून ते म्हटले की कोणी चित्रकार आहे का. मी म्हटलं चित्रकार आमचा ठरलेला असतो, राजकुमार गुरव म्हणून आहे, कोकणातला आहे, तो उत्तम चित्र काढतो तो. तर मी त्याच्याशी चर्चा केली, त्याने चित्र काढायला सुरुवात केली आणि मग पुस्तकाची साईज काय ठेवायची याच्यावर आमची दरम्यानच्या काळात चर्चा सुरू झाली. मग माझा एक श्रीकांत सूर्यवंशी नावाचा पुण्यातला मित्र आहे. श्रीकांतला मी म्हटलं अरे आपल्याला पुस्तक करायचं आहे, साईज काय ठेवायची. तो म्हणला तू सांग. मी म्हटलं तुझा 20-25 वर्षाचा प्रिंटिंगमधला अनुभव आहे, मी इतर सेक्टरमध्ये मुसाफिरी केलेली आहे, मला ज्यातलं कळत नाही त्यात मी डोकं लावणार नाही. परंतु आमची बरेचदा चर्चा झाली की काय साईज ठेवायची, मुलांना छान वाटली पाहिजे काहीतरी, मग चांगलं प्रोडक्ट आपण हातात घेतलं आहे असंही वाटलं पाहिजे. श्रीकांतची माझी चर्चा चालू होती. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की कमीत कमी पेपर वेस्टेज जाईल. मी पेपर कशाला आपण वेस्टेज घालायचं असं काहीतरी डोकं लाव. तेव्हा उत्तम आहे, आपण याच्यात काहीतरी वेगळं करूया. मग ती 20x20ची साईज श्रीकांतनी शोधली. श्रीकांतनी आणि राजकुमारने डिझाईन केलं, त्याची चित्र काढली. त्यामुळे ते पुस्तक लोकांना हातात घ्यावंसं वाटलं. लोक खरं म्हणजे मला खूप लोकांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया द्यायची होती, पुस्तक खूप छान झालं आहे, दिसायला, पाहायला, हातात घ्यायला, आणि मग ते वाचणारच आहेत. त्याच्यामुळं ते सगळं क्रेडिट जे आहे ते श्रीकांत सूर्यवंशी आणि राजकुमार गुरव या माझ्या 2 मित्रांचं आहे.
तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही लहानपणी शेळीपालन केलं होतं, तर तो अनुभव कसा होता आणि त्यातली काही गमतीशीर काही आठवणी असतील तर त्याही सांगा. आता गमतीशीर पण आहेत आणि अगदी म्हणजे सुरुवातीला 3री-4थीत असताना ज्यावेळेस वडील शेळ्या म्हणजे ज्या दिवशी शेळ्या चारायला जाणार नाही आहेत, म्हणजे ही गमतीशीर पण आहे त्या अर्थाने. आणि मला त्यावेळेस वेदनादायी वाटते, पण आता गमतीशीर वाटते की मला सांगितलं ना आईने की आज तुला शेळ्या वळायला जायचं आहे. मी खूप रडायचो. मग आई मला खूप जोडून काढायची आणि मग मी शेळ्या वळायला जायचो. बरं असं. पण त्या शेळ्यांशी एक नाळच जोडली गेली. मला अजूनही म्हणजे माझ्या पोरांनाही आम्हालाही पाळीव प्राण्यांमध्ये पण आहे, पण शेळ्यांविषयी खूपच आत्मीयता राहत राही. शेळ्यांमध्ये मी खूप म्हणजे अशा खूपच किस्से आहेत जे ॲक्च्युली त्या पुस्तकामध्ये जे आलेले आहेत तेच त्यातले किस्से आहेत की शेळ्या गोठ्यामध्ये साप निघाल्यावर कसं झालं होतं, आम्ही त्याच्यावरती कशी मात केली. पण त्यावेळी शेळ्या काय करत होत्या हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण साप निघाला दिसला त्याला पकडणार, मारणार, असं काहीतरी करणार. पण शेळ्यांना काय वाटत असेल बुवा तो साप पाहून, ते काय रिॲक्ट करतात, कसे रिॲक्ट करतात, त्या का रिॲक्ट करत असतील, असा तो सांगण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेळ्यांच्या गोठ्यामध्ये आमच्याकडं कोंबड्या पण असायच्या. तर कोंबड्यांचे अंडी खायला कावळा यायचा, मांजर यायची, नागोबा यायचा. तर त्यांच्याही कथा आहेत त्याच्यात. पण आपण फक्त पाहतो की आला नाग आणि गेला बा तो दररोज. शेळ्या त्याच्याकडं काय पाहतील. त्याच्यानंतर त्या मांजराकडं भाटका कुत्रा येतो, तर तो कुत्रा त्रास देत असतो शेळ्यांना. तर ती त्याची कशी जिरवतात, म्हणजे ह्या घडलेल्या घटना जिरवतात म्हणजे काय, करडू असं सहजपणे पळत असतं, त्याच्याकडनं काहीतरी कशाला तरी लागतं आणि एखादी काठी पडते, पण ती नेमकी कुत्र्याच्या डोक्यात पडते. मी असं इमॅजिन केलं की हे कार्डांनीच केलेलं आहे बा. कार्डांना नाही वाटत असेल ना की आपली सुटका करून घेण्यासाठी याला त्या भाटक्या कुत्र्याच्या डोक्यावरती काठीच पडली पाहिजे. तर अशा अँगलनी त्या कथा आहेत. आणि शेळ्यांचं एकूण पर्यावरण, ग्रामीण भागातलं पर्यावरण कसं आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये बायका कांद्याची खुरपणी करत असताना पण आहेत. तर कांद्याची खुरपणी करत असताना शेळ्या त्यांच्याकडं काय पाहत असतील. तर त्या कार्डांना काय वाटतं की आता आपल्याला बाहेर सोडलं आहे बुवा, तर आपण थोडं लांब पळायला पाहिजे. पण ते भीत पळत असतात लांब. पण दरम्यानच्या काळात परत कुत्रे येतात बाहेरून. मग आता पुढच्या त्याच्यात लांडगा पण येईल. तर ते लांडगा आल्याच्या नंतर काय करायचं. आता आमच्या तिथं गोठा होता आता एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक लांडगा यायचा आणि अगदी तो जमीन असं उकरून करडं पळवून न्यायचा. तर ती स्टोरी पुढे येईल. त्यावेळेस त्या करडांना काय वाटत असतं रात्रीचं, आपण तर निवांत झोपलोय, हा लांडगा येतोय, खालून बोळ पाडतोय, करडं पळून नेतोय, तर तेही येईल. अशा खूप साऱ्या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये येत राहतील. टग्या आणि टिगी हे बहीण भाऊ आहेत, तर हे पात्र लिहावे असं केव्हा वाटलं तुम्हाला आणि का वाटलं? हे म्हणजे करोनाच्या दरम्यानच वाटलं. मी स्टोरी टेलसाठी काही क्राईम स्टोरीज वगैरे लिहिल्या होत्या. परंतु काय होतं की आम्ही खूपदा पुण्यात गेलो, मुंबईत गेलो आणि नगरमध्ये आमच्या कट्ट्यावरती बसलं की आपलं चलत असतं की तरुण वायाला गेले, असं झालं, पर्यावरणाचा विनाश चालू आहे. पण याचा जर का सर्वांगीण जर का विचार केला ना, तर ताई तुमचे जे आजोबा वगैरे त्यांच्याशी चर्चा केली ना, तर ते सांगतील की 1970मध्ये ना या गावामध्ये भरपूर झाडी होती. या डोंगरावर अशा प्रकारचे झाडे होते. त्याच्यानंतर आम्ही जायचो, इथं खूप पाणी होतं. या त्यांच्या वाक्यातनं एक लक्षात येतं आपल्या की जे काय वाटोळं झालं आहे ते 50 वर्षात झालं आहे. आम्ही तरुण बिघडलो आहे का, तर 100% बिघडलो आहे. माझं म्हणणंच नाही आम्ही बिघडलेलो नाही. पण आम्ही का बिघडलो आहे, तर आमचे पालक बिघडले होते. पालकाला जागतिकीकरणाचा जो काय व्याप्ती आहे, आवाका आहे, त्यात काय करायला पाहिजे हेच समजलं नाही. 1990 नंतर या देशामध्ये आणि एकूण जगामध्ये झपाट्याने बदल होत गेले. ते बदल कसे टिपायचे, त्यात आपण वागायचं कसं, जगायचं कसं, हे मला अजूनही समजलेलं नाही. पण जे काय अनुभवातनं आलं आहे, तर त्यातनं मला असं वाटतं की अगोदर पालक सुधारणं गरजेचं आहे, त्यानंतर मुलं सुधारतील. पण जर का तरुण बिघडलेले आहेत, तर तरुणांवरती काम करणं जरा अवघड आहे. ते जाती धर्मात अडकलेले आहेत, त्यांना तिथून लांब नेणं खूपच अवघड आहे.
कारण तर त्यांचा माइंडसेट क्लिअर झाला आहे. माइंडसेट क्लिअर न झालेले घटक इथं कोण आहे, तर लहान मुलं आहेत. मग मी क्राईम स्टोऱ्याज वगैरे खूप लिहिलेले आहेत. माझ्या आत्ताही 4-5 कादंबऱ्या रेडी आहेत, पण मी त्या सगळ्या बाजूला ठेवल्या. आपण लहान मुलांसाठी काहीतरी करूया. आणि मग हे पुस्तक लिहिलं. 2 स्टोरी लिहिल्या. आणि मधल्या काळात काय झालं, माझी मुलगी आहे जी आजारी पडली. आजारपणात उठल्याच्या नंतर ती एकदा सहज बोलता बोलता, आज लहान मुलांना वाटतं की आज वाटतं त्यांना सायंटिस्ट व्हावं, उद्या वाटतं त्यांना डॉक्टर व्हावं, तिसऱ्या दिवशी त्यांना काही वाटतं. पण माझी मुलगी खूप चांगलं चित्र काढते आणि तिला इंजिनियर व्हायचं असतं आणि पायलट व्हायचं असतं. तर ती पायलट व्हायचं असं तिचं बरेच दिवसापासून झालं. एक दिवस नरेंद्र मोदींची एक कार्यक्रम ती पाहत होती आणि तिला वाटलं की आपण पंतप्रधान पण व्हायला पाहिजे. ती म्हणली, पंतप्रधान होऊ शकते का? मी म्हटलं होऊ शकते. पण तीच मला म्हटली की मग मी पायलट आणि पंतप्रधान असं दोन्ही होऊ शकते का? मी म्हटलं, बाळा, या भारतात राजीव गांधी नावाचा माणूस, एक हुशार माणूस ज्यांनी संगणक क्रांती घडवली, तो पायलट होता आणि तो नंतर पंतप्रधान झाला. आणि त्यांनी काही महत्त्वाचे पण निर्णय घेतले. ती म्हणली, मग मला राजीव गांधी वाचायचे. आली पंचायत. पुण्यात, मुंबईत, ऑनलाईन खूप शोधलं. लहान मुलांसाठी राजीव गांधींचं एकही पुस्तक उपलब्ध नाही. दुर्दैव वाटलं. मग मी म्हणलं, या 2 स्टोऱ्या आहेत आपल्या रेडी, ज्या पोरांसाठी केल्या होत्या. आणि हे 100 आम्ही आपलं चर्चेतनं तयार केलं होतं. मी म्हणलं, तातडीने आपण आता वॉरफ्रंटवरती जायचं आणि पुस्तकांसाठी काम सुरू करायचं. व्यवसायातनं वेळ माझ्याकडे भरपूर उपलब्ध असतो. मी चिक्कार वेबसिरीज पाहतो, सिनेमे पाहतो, त्यातनं थोडा वेळ बाजूला काढू म्हणलं. आणि आता पुस्तकं जे काही लिहिलेत, 7, 8, 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्याला आपण शेप देऊ आणि पुस्तक नक्कीच बाजारात आणू. मग 3-4 महिन्यापूर्वी ठरलं की कधी करायचं, तर मग साने गुरुजी जयंतीच्या निमित्त ते करायचं ठरलं. साने गुरुजींचं श्यामची आई वाचून आपण लहानचे मोठे झालो. त्यानंतर जयंत नारळीकर मी वाचले होते. जयंत नारळीकर आहेत, मी त्यांना पुस्तक पाठवलं आहे, आता ते काय म्हणतायत पाहूयात. पण मग साने गुरुजीच्या जयंतीच्या निमित्ताने करायचं ठरलं आणि मग आम्ही जरा वेगाने निघालो आणि मग हे पुस्तक केलं. मी आणखी पण काही पुस्तक आणतो. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की आत्ता की राजीव गांधींवरती पुस्तक नाही, तर ते आणणं काळाची गरज आहे. प्रत्येक पंतप्रधानांवरती आहे, फक्त पंतप्रधानांवरती नाही. माझं म्हणणं आहे की जे काही विरोधी पक्षनेते होते तेही त्याच ताकदीचे होते. योगायोगाने त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळालेली नाही आहे, पण मग काय ते ढ होते, असतलं काही नाही आहे. आपण त्यांच्याकडं नकारात्मक नाही पाहिले पाहिजे. त्याच्यावरती आणायचं. क्रांतिकारकांवरती असायला पाहिजे एक पुस्तक. तर मी साधारणतः 31 क्रांतिकारी शोधलेले आहेत, ज्यांच्यावरती लहान मुलांसाठी पुस्तकं आहे. 7 वरती लेखन झालेलं आहे पूर्ण. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, इतर सरदार यांच्यावर पण लहान मुलांसाठी छोट्या पुस्तिका असतील, पण त्या अंधश्रद्धा सांगणाऱ्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काही आपण लहान मुलांसाठीचे पुस्तकं जर का वाचले, तर त्यात असं होतं की शिवाजी महाराजांचं शौर्य कमी आणि दैवी देणगी जास्त होती असं वाटतं. अरे तो माणूस तुमच्या आमच्यासारखा होता, त्यांनी काहीतरी कर्तृत्व केलं आणि त्यातनं तो माणूस मोठा झालेला आहे. त्यामुळं त्याचं कर्तृत्व फोकस करणं गरजेचं आहे. भवानी मातेने तलवार दिलेली असली उत्तम, परंतु फक्त तलवार सचिन चोबेला दिली म्हणून तो काय शौर्य गाजवला असं नाही. तो कदाचित दुसरेच माणसं कापायला बसलाय. चांगला विचार करणं गरजेचं. मी आणखी एक खाजगीत मॅडम एक सांगत असतो की माणूस हुशार असणं काळाची गरज आहे का? आहे, पण तो 100% हुशार नसावा. जे काय 10-5% तुमच्याकडे हुशारी आहे ती वाढवावी. तुम्ही 30-40% जावं आणि त्या हुशारीचा चांगला वापर करावा 100% व्यावहारिक अर्थाने. दुसरा एक मुद्दा आहे, बराक ओबामा आणि ओसामा बिन लादेन यांना अख्खा जग ओळखतो. म्हणजे 2020 ते 2010 पर्यंत, 2000 ते 2010 पर्यंत हे या जगावरती प्रभाव टाकलेले व्यक्तिमत्व आहेत. पण जर का आपण त्यांना विचार केला तर दोघंही खूप हुशार होते, तल्लख बुद्धीचे होते. एक ओसामा झाला, एक ओबामा झाला. तुम्हाला ओबामा व्हायचं आहे का ओसामा व्हायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. हे मी खूप लोकांना खाजगीत सांगतो. तुमची हुशारी कामाची नाही, तुम्ही तिचा पॉझिटिव्ह ॲप्रोचने वापर करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी ते केलं होतं म्हणून आपण आत्ता त्यांचं नाव घेतो.
शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो का, तर त्यांनी ते केलं होतं आणि आपणही तेच करावं. आताही आपण कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकण्यापेक्षा मुलांना कसं चांगलं देता येईल, मुलांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल, याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी तो माझा विचार पेरण्याचा प्रयत्न करतो. तो किती पुढं जाईल मला माहीत नाही, पण आपण प्रयत्न प्रामाणिक करायला पाहिजे इतकंच. हे जे बालकथा संग्रह तुम्ही लिहिलाय ते लिहिताना तुम्ही काय गोष्टींची काळजी घेतली जेणेकरून या पिढीसाठी हे कथासंग्रह रेलिव्हेंट पण असेल आणि रंजक पण असेल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की खूप प्रत्येक घरामध्ये किंवा कुठेही आपण गेलो एक सर्वसाधारण तक्रार आहे. मुलं मोबाईल ॲडिक्ट झालेत, खूप टी व्ही पाहतात, असं करतात, मुलं ऐकत नाही आहेत. मुळात मुलं ऐकत नाही येत नाही, आपण समजून सांगण्यात कमी पडतो आहे असं माझं मत आहे. कारण आपण जसं जनरली बोलत असतो की एखादा विद्यार्थी नालायक असेल तर ती चूक त्या शिक्षकाची असते, तसंच आहे ते. आपण पालक म्हणून काय करतो, शिक्षक म्हणून काय करतो, समाज म्हणून काय करतो, हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला. माझी मुलगा म्हणजे पृथ्वीराज माझा, ज्याला मी गणुली म्हणतो, तो कारवर एक होता कारवर नावाचं पुस्तक मोठं वाचतो, बरोबर. इतरही पुस्तकं वाचतो तो, पण एक होता कारवर हे जरा जास्त मोठं पुस्तक आहे म्हणून मी त्याचं नाव घेतलं. मला खूप आवडतो. म्हणजे कारवर हा माणूस माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहे. म्हणजे की मला जर का माझं एखादं मोठं ऑफिस झालं तर कारवरचा 100% फोटो लावला, इतरांचा कोणाचा नाही लावला. कारवरनी खूप गरिबीचे चटके सहन केले म्हणून नाही, गरिबीचे चटके खूप लोकांनी सहन केले, पण त्या गरिबीचे चटके सहन करून काही जण गुन्हेगार पण झाले आणि काही जणांनी खूप चांगली कामं केली. तर कारवर हे त्यापैकी आहेत. एक चांगला शास्त्रज्ञ झाला, जगाच्या पोटापाण्याचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला पोटापाण्याचा असतो आणि तो सोडवणारा जो असतो ते शास्त्रज्ञ असतात, उद्योजक, व्यावसायिक असतात, तर ते खूप महत्त्वाचे आहेत. तो विचार पेरण्याचा प्रयत्न आहे. आता तुम्ही म्हटलं की ही स्टोरी का लिहावं असं वाटलं काय, तर मी पुस्तकं वाचतो म्हणून माझी मुलं वाचतात. तर आपणच वाचायला काहीतरी हातात देणं गरजेचं आहे. आत्ता बालकथासंग्रहामध्ये खूप मोठी स्पेस आहे असं मला वाटलं. ज्या काही स्टोरी आहेत त्या काहीतरी म्हणजे सायफाय स्टोरीज, खूप रंजकता अशा स्टोरी आहेत, त्या असणं गरजेचं आहे, हेही मला मान्य आहे. परंतु आपला भोवताल समजून सांगणं, मागं 10 वर्षापूर्वी काय होतं हे लहान मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे. तर या पुस्तकामध्ये तशीच मांडणी आहे की गाव कसं असतं, गावातले रस्ते कसे असतात, लोक कसे दिसतात, ते वागतात कसे, पर्यावरण कसं असतं, हा समजून सांगण्याचा फक्त प्रयत्न आहे. त्यात काही खूप मोठ्या अशा सायफाय स्टोरी आहेत अशातला भाग नाही, परंतु त्याची रंजकता खूप चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रंजकतेचं क्रेडिट जातं माझे मार्गदर्शक गुरु संतोष शेणई यांचा. ज्येष्ठ पत्रकार आहेत ते, मला शिकवायला होते पुण्यामध्ये, त्यांनी मला अगदी घडवण्याचं काम केलेलं आहे. मी सुरुवातीला ज्यावेळेस लिहून पाठवलं ते म्हणले, सर ते सचिन ही कल्पना खूप चांगली आहे, स्टोरी खूप चांगल्या आहेत, परंतु लहान मुलाला भावू शकत नाही ते. मी म्हटलं मग सर काय करणं गरजेचं आहे. त्यांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं भाषा कशी असावी, लहान मुलांना समजणारी साधी सोपी भाषा असावी. तर त्याचा वापर केलेला आहे आपण. छोटी छोटी वाक्य आहेत, छोटी छोटी म्हणजे मग खूपच छोटी केलीत असं पण नाही, लहान मुलांना व्यवस्थित कळाली पाहिजेत अशी वाक्य आहेत. त्याचा खूप अट्टास नाही ठेवलेला. त्यानंतर भाषा खूप शुद्ध असावी असाही अट्टास ठेवलेला आहे आपण. काय आहे की मुलांना ते वाचून आपलंसं वाटलं पाहिजे. बोलीभाषेतली वाक्य आहेत आणि सध्या सगळ्या जगाला तेच आवडतं आहे की बोलीभाषेमध्ये काय आहे. सोशल मीडियाची भाषा तीच आहे म्हणून लोकांना सोशल मीडिया अपील होतो, तर ती भाषा त्यात वापरली. सर, एखादं पुस्तक लिहिण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते, आम्हाला त्याबद्दल सांगा. मला आता हा किस्सा माहीत नाही, पण राजन खान यांच्या नावावरती मला एका मित्राने सांगितलं होतं. राजन खान यांना मला माहीत नाही राजन खानांच्या बाबतीत घडलेला आहे का कोणाच्या, परंतु मी ऐकलं आहे तो की राजन खान यांना विचारण्यात आलं एका कार्यक्रमामध्ये की पुस्तक लिहायला सुरुवात कशी करावी आणि कसं लिहावं. ते म्हणले खूप साधं सोपं आहे आणि मला ते खूपच आवडलेलं आहे. गंमत अशी की त्यांनी सांगितलं होतं की समोर 4-10 एकराचं काटवण आहे आणि तुमच्याकडे कोराड आहे. काटवण हा तुमचा कॅनव्हास आहे, तुमचं वही आहे किंवा तुमचा लॅपटॉप, कम्प्युटर काहीही असं समजा.
आणि ती जी कुऱ्हाड आहे ती आपली लेखणी आहे किंवा आपली बोटं आहेत, आपला थॉट आहे असं समजा. काटवण तोडायला काही लॉजिक लागत नाही ताई. तसंच आहे, पुस्तक लिहायला सुरुवात करावं तुम्ही, पण आपल्यामध्ये थॉट क्लॅरिटी पाहिजे. दुसरा मुद्दा, आपण जे सांगतोय ते दुसऱ्याला समजलं पाहिजे. हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जे लिहितोय, लिहितोय त्याच्यानंतर सांगतोय, हे जर का आपल्यालाच समजत असेल तर त्यात काहीच पॉईंट नाही आहे, ते कुणीही वाचणार नाही. तर त्या पद्धतीने जर का गेलं, मग काटवण आपलं छाटत राहायचं. काटवणाचं कुठंतरी एंड होणार आहे, तो एंड व्यवस्थित झाला पाहिजे. दरम्यानच्या काळात आपल्याला कुठं ओरखड्डे नाही लागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच भाषेची काळजी घेतली पाहिजे. अशा अर्थाने आहे ते, असा मी स्वतःहून अर्थ काढलेला आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की मला खूप लोक म्हणतात उद्योग व्यवसाय करता करता इतका वेळ कसा मिळतो. तर आवड असेल तर सवड मिळते, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि माझे आवडते लेखक अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे मी खूप वाचलेले आहेत. तर मी एकदा असंच स्टोरी टेलच्या स्टोऱ्या लिहित होतो मी, क्राईमच्या वगैरे, आणि मला तिकडनं फोन यायचे, अरे ते स्टोऱ्या पूर्ण कर, हे कर, ते कर. आणि मी आपले काहीतरी कारणं सांगायचो. आणि फकीरा माझ्याकडे पडलेली होती, मी आपली फकीरा हातात घेतली आणि काय मला वाटलं माहीत नाही, मी जरा अण्णाभाऊ साठेंवरती आणखी थोडा रिसर्च करून म्हणून गुगल केलं. तर अण्णाभाऊ साठेंसारखा माणूस, कष्टकऱ्यांसाठी लढणारा, आंदोलनं करणारा, स्वतः कष्ट करणारा, हा माणूस त्या काळी लिहायचा इतकी पुस्तकं. याचा अर्थ पुस्तकं लिहायला खूप चांगला माहोल लागतो. किंवा तुम्हाला एखादं, म्हणजे काही जण म्हणतात की कविता लिहायला काहीतरी एखाद्या बेटावरती जायचं, छानशी बिअरची बाटली घ्यायची, मग कविता सुचतील. हा भंपकपणा आहे असं मला त्यावेळेस वाटलं. हा माणूस 1950च्या दशकामध्ये भरभर खूप साऱ्या स्टोऱ्या लिहितो. हे सगळं करून समाजासाठी लढाई लढत असताना हा माणूस इतक्या स्टोऱ्या लिहितो आणि अजूनही ते आपल्याला वाचावेसे वाटतात. याचा अर्थ आपल्याला लिहायचा कंड पाहिजे, तर तुम्ही सहजपणे लिहू शकता. तर मला ते अण्णाभाऊ साठेंच्या एकूण याच्यातनं मला जाणवलं आणि मग मी लिहायला लागलो. मग मात्र मी पटापट पूर्ण लिहित गेलो. मग मधल्या काळात मुलगी आजारी पडल्यामुळे, जरा आर्थिक संकट आल्यामुळं जरा बंद झालं माझं काही लेखन वगैरे, पण पूर्ण बंद नाही झालं. त्याला थोडा मी ब्रेक लागल्यासारखं झालं होतं. पण मी दरम्यानच्या काळात 4-5 कादंबऱ्या लिहून ठेवल्यात, ज्या वेगवेगळ्या, म्हणजे मराठवाड्याच्या क्राईमवरती आहे, आश्रमसारख्या वेबसिरीजवरती आधारित एक वेगळी स्टोरी केलेली आहे. ॲक्च्युली आश्रम नंतर आली, मी लिहायला ती अगोदर घेतली होती, मी त्यात काही बदल केलेत. असं काही आहे, लहान मुलांसाठीचं लिहिलं आहे, असं खूप काही लिहित गेलो आहे. त्यात मी एक ठरवलं नाही की मला हेच लिहायचं आहे, मी काहीतरी एका चौकटीत बंद व्हावं, बालकथा लेखक असावा किंवा क्राईम थ्रिलरच रायटर असावं. माझं एक दरम्यानच्या काळात मार्च महिन्यात एक बिझनेस बुक येतं आहे, म्हणजे माझे बिझनेसमधील प्रयोग असं म्हटलं तरी चालेल. तर त्या अर्थाने एक पुस्तक आहे. मी आतापर्यंत जर का केलेले, मी सोडलेल्या नोकऱ्या जर का मोजायला घेतल्या एका हातावरती, या 2 हातावरती बसणार नाही, बोटांवरती. आणि मी केलेले व्यवसाय या 10 बोटांमध्ये बसणार नाही, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे जे काय अनुभव आले, तोंडावर पडलो, ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न, असं खूप काही वाचत गेलो, लिहित गेलो आहे, असं चालू आहे. त्याला काही अशी खूप प्रक्रिया असते असं मला तरी वाटत नाही आहे. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक शैलींमध्ये, अनेक जॉनरमध्ये तुम्ही पुस्तकं लिहिलेत, तर कोणत्या जॉनरमध्ये, शैलीमध्ये लिहिणं तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण वाटलंय? लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त अवघड. क्राईम स्टोरी तुम्ही म्हणाल ना, एका दिवशी 2चा फाडशा पाडवली, बरोबर, म्हणजे 10,000 शब्दाची क्राईम स्टोरी 2 फाडशा पाडवली. लहान मुलांसाठीचं पुस्तक लिहिणं खूपच अवघड आहे, कारण आपल्याला लहान मूल व्हावं लागतं. मी 40शीत लहान मुलांचा विचार करणं जरा अवघड आहे, मला माहिती आहे ते शक्य नाही, पण तरीही तो प्रयत्न करणं. त्याच्यामुळंच हे मी पुस्तक 8-9 वेळा रिराईट केलेलं आहे. तेव्हा कुठं ते पुस्तक हातात आलं आहे. 3-3.5 वर्षाची ही प्रक्रिया आहे, जी मी क्राईम जॉनरसाठी इतकी मला गरज नाही पडायची. ते खूप सहज सोपं वाटतं. मी बिझनेस बुक झालं आहे, 5 वर्ष झाले लिहितो आहे. पण काय होतं की मला कधीतरी रात्रीचं सुचतं, अरे हा मुद्दा राहून गेला आहे बरं का आपल्याकडं. म्हणजे आत्ता माझं पुस्तक रेडी झालं डिसेंबरमध्ये, आणि नंतर आम्ही वाचलं, आमचा एडिटर आहे मधुबन, तर आम्ही दोघांनी चर्चा केली. असं झालं की त्यात इतके मुद्दे आले की पुस्तकाची साईजच डबल होऊ राहिली आता.
आणि तरीही ते पूर्ण झाल्याच्या नंतर मला पुन्हा वाटणार आहे की याच्यात काहीतरी राहून गेलं. माझा मित्र आहे किशोर रागताटे, त्याचं एक म्हणणं आहे, पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरही तुम्हाला जर का त्यातल्या चुका कळत असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने लेखक झाले. त्यामुळे तुमचं पुस्तक कधीच परिपूर्ण नसेल हे नक्की. आपण फक्त प्रयत्न करत राहू. हे पुस्तक नेमकं कोणत्या वयोगटासाठी आहे आणि कोण हे पुस्तक सगळ्यात जास्त एन्जॉय करेल असं तुम्हाला वाटतं? मी लिहिलं पुस्तक त्यावेळेस मला वाटलं होतं की हा वय वर्ष 6 ते 15पर्यंत आहे आणि ते तिथपर्यंतच आहे असं मला अजूनही वाटतं. परंतु हे पुस्तक अगदी 40ल्या लोकांनी पण वाचलं आहे. 80 वय वर्ष 80 ज्यांचं आहे इतरांनी त्यांनीही वाचलं आहे. सगळ्यांनी मला खूप छान पुस्तक झालं आहे असं म्हटलं आहे. म्हणजे मी असं त्याला वयामध्ये बांधणार नाही आहे. त्याच्यामुळं हा म्हणताना मी म्हणणार आहे बालकथासंग्रह आहे. जसं बालकथासंग्रह चंपक कोणालाही वाचावं असं वाटतं, चंपक नावाचं पुस्तक, चांदोबा अजूनही कोणालाही वाचावं असं वाटतं, तसंच आहे हे. सगळ्यांनी वाचावं, हे खुलं आहे. म्हणायला आपण बालकथासंग्रह आहे एवढं नक्की. तुमच्या मते तुमच्या काळातलं बालपण आणि आजच्या मुलांचं बालपण यातला फरक काय आहे? मुलांमध्ये फरक नाही आहे, भोवतालामध्ये बदल नक्की झाला. लहानपणी काय व्हायचं, आम्ही सूरपारंब्या खेळायचो, विट्टी दांडी खेळायचो, गोट्या खेळायचो. म्हणजे अगदी दिवसभर गोट्या खेळायचो. आई यायची झोडून काढायची, वडील खावडायचे, मामा यायचे झोडून काढायचे. ती आता शक्य नाही आहे. शक्य नाही या अर्थाने की सगळेजण मोबाईलमध्ये थोडे जरा बांधले गेलेत. मग यातच आपण इतर गोष्टी काय काय करता येतील बुवा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मुलांनी खेळलंच पाहिजे बाहेर. म्हणजे आता असं झालं की आम्ही लहान होतो त्यावेळेस असं व्हायचं की बाहेर पोरका गेला खेळायला तर त्याला झोडून काढलं जायचं. आता बहुसंख्य पालकांना वाटतं की आपल्या पोरांनी बाहेर जायला पाहिजे, खेळलं पाहिजे, ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात. हाच मोठा बदल आहे ॲक्च्युली. त्यावेळेस मुलांना बाहेर जाऊ नये म्हणून दारादावणी व्हायची, आता मुलांना बाहेर जा म्हणून त्यांना दारादावणी होती. इतका मोठा फरक झालेला आहे. परंतु यातूनही हा संक्रमणाचा काळ आहे असं मला वाटतं. पण हा या पिढीला भोगावंच लागणार आहे. नंतर यातनं काहीतरी नक्कीच फ्रुटफुल चांगलं येईल असं मला वाटतंय. बदल नक्की चांगला होईल. सापडेल याच्यावरती उत्तर, आपल्याला कोणालाही सापडलेलं नाही. टगे आणि टिगी हे पात्र लहान मुलांना का आवडेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही बघा की लहान मुलं जर का शेळ्याच्या गोठ्यामध्ये जर का सोडले, ते मोठ्या शेळ्यांकडे जात नाहीत, ते करडांकडे जातात. करडं जे आहेत ना, हे 99% मुलांना करडं नक्कीच आवडणार. त्याच्यामुळे टगे आणि टिगी 99% लोकांना नक्कीच आवडणार असं माझा ठाम विश्वास आहे. म्हणून टगे आणि टिगी हे पात्र आहेत. आणि मी शेळी पालनाचा भोवताल समजून घेतलेला आहे. आता मी जर का म्हटलं की मी सर्कसवरती कादंबरी लिहावी, पुस्तक लिहावं, शक्य नाही. मी ते अनुभवलेलंच नाही आहे. काहीतरी कल्पनेत मी वेगळंच काहीतरी लिहायचो, असं काहीतरी होत जाऊ शकतं. त्याच्यामुळे मी जे अनुभवलं आहे ते शेळी पालनाशी निगडीत आहे. माझ्या घरी काही गाया नव्हत्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आत्ता जर का आपण विचार केला, म्हणजे देशामध्ये गोरक्षक वगैरे हे सगळं चालू आहे. पण खरं सांगू का, जसं महात्मा गांधी म्हणले होते, गरिबांची गाय कोण आहे तर शेळी. मी पाहिलं आहे, अनुभवलं आहे सुद्धा. गरिबांच्या घरी शेळीच असते. गाईचा सांभाळ करण्याची त्यांची आर्थिक कुवत नसते, क्षमता नसते. त्याच्यामुळे जी ना, शेळी हा खूप लोकांना जोडणारा दुवा आहे असं मला वाटत राहतं. शेळी हीच गरिबांची गाय आहे आणि शेळी हाच या भारताला जोडणारा दुवा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे शेळी ही माझ्या आत्मीयतेचा घटक आहे. आजकालच्या लहान मुलांना आपल्या संस्कृतीकडे आणि पर्यावरणाकडे वळवण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात वळवणं महत्त्वाचं नाही आहे, पालकांनाच वळवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांना वळवणं महत्त्वाचं नाही, पालकांना वळवणं आणि पालकांनी वळणं महत्त्वाचं आहे. माझा एक मित्र आहे की परवा तो मला सांगत होता की माझा भाचा आहे आणि तो जो आहे ना, जेवण करत असताना, बिस्किट खात असताना त्याला टी व्हीच पाहावा लागतो, मोबाईलच पाहावा लागतो. मी म्हणलं तुझं म्हणणं बरोबर आहे, असं सगळीकडेच ही समस्या आहे. मी म्हणलं तुम्ही काय करता पालक म्हणून? तुम्ही जेवण करताना काय करता? टी व्हीच लावलेला असतो. तुम्ही जेवण करताना मोबाईलच पाहता. मग त्या लहान मुलांनी का पाहू नये? तुमचं अनुकरण करतो आहे ना तो. जर का तुम्हाला वाटत असेल की आपल्या पोरांनी टी व्ही पाहू नये जेवण करताना,
कमी पाहावा, तर तुम्ही स्वतःच कमी पाहणं गरजेचं आहे. बरोबर. मुळात कधी पाहणं गरजेचं आहे. मी टी व्हीच्या विरोधात नाही. मी टी व्ही खूप पाहतो. म्हणजे लोक इमॅजिन करू शकत नाही इतका मी टी व्ही पाहतो, वेब सिरीज पाहतो. सलग 10-10, 12-12 तास पाहतो. आणि लहानपणापासून मला तो छंद आहे टी व्ही पाहण्याचा. काही जण म्हणतात की आमच्या घरी, मी पुण्यात जातो, मुंबईत जातो, माझे काही मित्र आहेत, ते सांगतात की हे माझे मित्र आहेत आणि यांच्या घरी टी व्ही नाही. मला असा आश्चर्याचा धक्का वाटतो. टी व्ही नसलेलं घर असू शकतं. अरे मी कच्चून टी व्ही बघितला आहे, माझ्यावरती काही दुष्परिणाम झाला आहे असं मला स्वतःला तरी वाटत नाही. आता महत्त्वाचं एक सांगतो की लहानपणी आम्ही जे आहेत ना, आमच्या काळात व्ही सी आर नावाची एक कन्सेप्ट होती की त्या कॅसेट यायच्या, लग्न असला, कोणती जत्रा असली, त्यात आपण जायचं. म्हणजे रात्रीचं ते व्ही सी आर भाड्याने आणला जा, टी व्ही भाड्याने यायचा, मग ते व्ही सी आरची कॅसेट टाकायची आणि ते पाहायचं. तर मी 7-7, 8-8 किलोमीटर चालत जायचो. 6 वाजता जेवण करायचो, चालत जायचो. काय 8-9 वाजता ते सुरू होत असन फुलचे सिनेमे, त्यावेळेस ते काय म्हणजे बाजीगर वगैरे, त्या तो काळ आहे. तर त्यावेळेस मी ते पाहिले. तिथं पाहायचो आम्ही. पहाटे ते 5 वाजता बंद व्हायचं आणि आम्ही चालत पुन्हा घरी यायचो. इतके मी टी व्ही पाहिलेला आहे. आणि तरी माझ्यावर मला नाही वाटत काही काय दुष्परिणाम. उलट मी टी व्हीतनं खूप चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत. अजूनही घेतो. मी अजूनही कार्टून पाहतो. मी कार्टून पण पाहतो आणि अगदी मिर्झापूर नावाची वेबसिरीज पण त्याच आनंदाने पाहतो. म्हणजे एकाच वेळेस सगळ्या गोष्टी चालू असतात. मी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने माझ्या लेखनावरती, माझ्या जगण्यावरती संस्कार करतात. क्राईम आपण त्याला जॉनरला आपण असा निग्लेक्ट करू शकत नाही. क्राईम हे वास्तव आहे, पण वास्तव आहे म्हणून आपण त्याच्यावरती जास्त फोकस करावं असं नाही आहे. त्यातनं माणसांनी चांगलं घडावं याच्यासाठीचा प्रयत्न म्हणून लहान मुलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं मला राहून राहून वाटत राहतं. सकारात्मक गोष्टी कराव्यात. पर्यावरणाच्या मुद्द्यावरती आपण बोलत होतो. मुळात पालकांनीच जर काही एक झाड लावलेलं नसेल आणि त्यांनी झाड तोडलेलं असेल, तर मुलं तरी का झाडं लावतील आणि झाडाची जोपासना करेल. झाडं तोडण्यावरती फोकस असेल. मी म्हटलं ना आत्ता बोलताना की 50 वर्षामध्ये जे काय पर्यावरणाचं वाटोळं झालं आहे ते आपण केलेलं आहे. 50 वर्षापूर्वी पाणी होतं या नदीला, असं माझे आजोबा सांगत असतील. आणि जर का 50 वर्षावर नंतर मला ते ऐकावं लागत असेल, याचा अर्थ हा जो काय घोटाळा आहे हो या 50 वर्षात झाला आहे. तर ती सुधारणा करण्यासाठी आपल्याला किमान 200 वर्ष काम करावं लागेल. आता 200 कदाचित कमी पडेल. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावणं गरजेचं आहे. माझे पार्टनर आहेत महादेव गवळी, ते रेग्युलर आपले झाड लावण्याचं कुठंतरी उपक्रम घेत असतात. माझ्याच्याने काही शक्य होत नाही, पण मी तिथं जातो, काय यथातथा मदत करता येईल ते करत राहतो. ते खूप छान काम करतायत. त्यांना वाटतं की आपण पर्यावरणासाठी झाडं लावत राहिलं पाहिजे. ते लावत राहतात कुठेही. अगदी दशक्रियाविधीला झाडं लावून दशक्रियाविधी झाला असंही हे चालतं त्यांचं. आणि इतर लोकही त्यांचं अनुकरण करून ऐकतायत. चांगलं काम करतायत ते. अशा कामाला मदत करणं, कौतुक करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टीचं कौतुकच होत नाही, तर तेही महत्त्वाचं आहे, तेही करावं. इतकंच. टग्या आणि टिगीच्या करामती यासारखे नवीन प्रकल्प आम्हाला लवकरच कधी वाचायला मिळतील असं? आता माझं बिझनेस बुक जे आहे ते मार्चमध्ये येतं आहे. साधारणतः पुढचा जो लहान मुलांसाठीची एखादं जे पुस्तक असेल ते मेमध्ये किंवा जूनमध्ये येईल असं नियोजन आहे माझं. मग ते क्रांतिकारांवरती एक असेल किंवा दुसरा ऑप्शन एखादी जी दोन्ही पुस्तकं ॲक्च्युली अर्धे लिहून झालेली आहेत. एखादी ऐतिहासिक कादंबरी असेल लहान मुलांसाठीची, तर ती येईलच लवकर. दोन्हीपैकी कोणतं हातात घ्यायचं मी ठरवलं नाही, ते मार्चमध्ये ठरवलं कोणतं पूर्ण करायचं. टग्या आणि टिगी हे जे शेळी आणि बोकड बहीण भाऊ आहेत, तसे काही नवीन पात्र मुलांना वाचायला लवकर मिळतील का? आत्ता मी विचार करून ठेवला आहे, कच्चा ड्राफ्ट असं लिहून ठेवलं आहे बा. ॲक्च्युली मी लिहिलं हाताने नाही, सगळं आता ते काय लॅपटॉपच्या जमान्यात लॅपटॉपवरती काही पात्र लिहून ठेवलेत आपण, पण त्याला सध्या हात लावणार नाही आहे. याचे किमान 5 भाग यावेत पूर्णपणे, मुलं त्यात गुंतावेत. त्याच्यानंतर हे जे काय आतापर्यंत जे बिझनेस बुकच्या नंतरचं लहान मुलांसाठी क्रांतिकारकांसाठी जे लिहिलेलं आहे, ऐतिहासिक जे लिहितो आहे ते अगोदर पूर्ण व्हावं. आणि मग नंतर इतर माझी बायको माधुरी चोबे हिची एक लहान मुलांसाठी सायफाय कादंबरी, तर ती त्याच्यावरती काही काही आपली लिहिते. मी तिला म्हटलं तू लिहित राहा, नंतर काय करायचं ते पाहू आपण. तर ती लिहिते.
त्याच्यावरती मी काही जास्त बोलत नाही. ॲक्च्युली तिचीच कल्पना आहे, तिच्यातर्फेच ती येईल. ती साधारणतः 1.5 वर्षात ते पुस्तक हातात येईल. पण ती बेस्ट कल्पना आहे एक सायफाय कादंबरी. ती नक्कीच लोकांना आवडेल असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला हा वेळ दिला. तुमच्या नवीन पुस्तकांसाठी, प्रकल्पांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.